सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। गोकुळ शिरगावसह कागल औद्योगिक क्षेत्र आणि परिसरातील गावांमध्ये परप्रांतीयांच्या वाढत्या वावरामुळे गुन्हेगारी, व्यसनाधीनता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिलाय। गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। परप्रांतीय कामगारांची पडताळणी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कारवाई आणि स्थानिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। गोकुळ शिरगाव परिसर परप्रांतीय नियंत्रण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं बैठक घेण्यात आली। त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रात वाढत्या परप्रांतीयांच्या वास्तव्यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार औद्योगिक वसाहतीत कामासाठी येणाऱ्या काही व्यक्ती पुढे विविध व्यवसाय सुरू करून परिसरात स्थायिक होत आहेत। त्यातील काही घटकांकडून अंमली पदार्थांची विक्री, चोरी, मारामारी आणि इतर गुन्हेगारीचे प्रकार घडत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला। परिसरातील कायदा सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने परप्रांतीयांची सखोल चौकशी करावी, त्यांच्या वास्तव्याची आणि रोजगाराची पडताळणी करावी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। त्याचबरोबर प्रामाणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांबाबत कोणतीही आक्षेपार्ह भूमिका नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। परिसरातील ग्रामस्थांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने या विषयावर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्णय बैठकीत घेतल्याची माहिती कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। बैठकीला उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, माजी सरपंच शंकरराव पाटील, उदयराज पाटील, आरपीआय गवई गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे, ॲडव्होकेट विनोद कांबळे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विनोद खोत, भाजपचे हेमंत पाटील, काँग्रेसचे अर्जुन इंगळे, सतीश एरंडोले, ग्रामपंचायत सदस्य राहुल सुतार, संदीप हेर्लेकर, मनसेचे राज मकानदार, आप्पासाहेब कांबळे, अभिजित पाटील, पंडित चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।